त्या पोलिसांनी त्या आमच्या सरपंचाला अटक करण्यासाठी रोज गाडी गावात जाते आणि ज्यांच्यावर केस झाली तुम्ही मला सांगताय डीवायसपी चौकशी करताय. डीवायसपीनं विचारल्यानंतर डीवायसपी म्हणतात आमची चौकशी चालू आहे. मारणारा आरोपी बाहेर होतो आणि जो मार खाल्लाय त्याला पळावून लागावं लागतं. एवढी मस्ती आली पोलिसांना. गरिबांना न्याय आहे का नाही? त्यांना या दोघं जण तुम्हाला मी सांगितलं होतं सीसीटीव्ही फुटेज बघा. 11 जणांवर केस टाकली. 11 जणांवर. तुम्हाला मी विनंती केली होती सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे कोणी असतील त्याला पकडा. तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज काढायला भेटलं नाही. आम्ही सांगू सुद्धा आणि त्या लोकांना जामीन घ्यावा लागतो. कारवाई 23 दिवस झाल्यानंतर सुद्धा होत नाही. त्या लोक बाहेर आले नाही आणि तुम्हाला विचार तुम्ही सांगता आम्हाला डीवायसपीला ती चौकशी दिलेली आहे. त्या डीवायसपी आता डीवायसपी येऊन द्या सगळ्या. मी इथून किती दिवस झाले तरी हलणार नाही. मी आज ठरवून आलेलो आहे. अति झालेलं आहे पोलीस स्टेशनचं. रोज येऊन आम्ही मूर्खासारखे येतो लोकप्रतिनिधी आणि मूर्खासारखं तुम्हाला सांगत बसतो. तुम्हाला जे करायचं तुम्ही करताय. माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, ऑडिओ क्लिप आहे, ती पण मी पोलीस स्टेशनची आता बाहेर देतो. काय तुमची व्यवसाय आणि तुम्ही काय काय बोलता ते सगळं आता देणार आहे मीडियाला. नाही ठेवलं होतं त्याला जाऊन द्या नको बोला आपण कशाला पोलिसांची हे करायचं. पण तुम्हाला सगळं जर व्यवसाय बेकायदेशीर अवैध धंदे चालू ठेवायचे मग तुमचे फोनवरचे संभाषण माझ्याकडे आहे. त्या संभाषणमध्ये तुम्ही सांगताय तो कोण कोण दारूचा धंदा चालू करतो तुम्हाला सांग. तुला काय काय नाही तुझा धंदा चालू ठेवू का मला माहिती दे. सगळं माझ्याकडे रिपोर्ट आहे. मला या केसबद्दल निर्णय काय देणार तुम्ही सांगा. नाही तर एसपी नाही तर बोलून घ्या. मी अजिबात हलणार नाही. साहेब मला 2 शब्द बोलायचे. पण आमचीच माणसं आमच्या लोकांची डोकी फोडतात. त्याचा तुम्ही कुठंतरी निर्णय द्यावा. कुठंतरी संशोधन करा. तुम्ही साहेब पुण्यामध्ये आमच्या विरोधकाबरोबर त्या आरोपी बरोबर सीसीटीव्ही फुटेज आहे. पुण्यात भेटला की नाही त्या केस अर्पण करायला आलो आम्ही इथे दाखल कराय. तेव्हा तुम्ही विरोधकाबरोबर बाहेर ह्या खांबाखाली उभे होता. केस का नोंद केली नाही आमची केस का नोंद होत नाही? आमचं घोडं पाणी कुठं येत नाही. तुम्ही हे बघा साहेब आज काय कोरेगावचा अमरपट्टा घेऊन आला नाही इथे. उद्या बदली होईल. उद्या कुठे खरसुंडी जा नाहीतर झोपडीचं यायला जा. ते तुमचं गृहमंत्री ठरवतील. पण आता आहे तोपर्यंत इथल्या जनतेला इथल्या लोकांना न्याय द्या. माझं हे म्हणणं आहे. आम्हाला न्याय पाहिजे. निपक्षपातीपणानं तुम्ही याची चौकशी केली पाहिजे. आमची तक्रार 2 दिवस नोंदवून घेत नाही. विरोधकांना तुम्ही पुण्यात जाऊन भेटताय. इथे बाहेर खांबाखाली आरोपी आज आमची तक्रार करायला आले. तुम्ही बाहेर बोलताय खांबाखाली. सीसीटीव्ही काढायचा साहेब. सीसीटीव्ही काढा. कुठे जाईल? खोटं ते खोटं होईल. साहेब उपसरपंचाची निवडणूक होती का नाही? उपसरपंच निवडणूक ह्याच्या अगोदरची निवडणूक आहे आणि तो दारू पिऊन शनस शेजारचा माणूस आमचा तो तुकाराम महादेव सनस हा दारू पिऊन 12:30 वाजता विषय आमच्या दारात शिव्या देत होता. मी या शिव्या देतो सीसी कॅमेऱ्यामध्ये फिट करून ठेवले आम्ही आणि तो आम्हाला शिव्या देत होता. ते सर्व फुट करून ठेवले. ज्या वेळेस मला 10 वर्ष तो शिव्या देत होता. 10 वर्ष तर मला मी न्याय काय करणार एसपी नाही तर बोलवा. आज किती दिवस झाले तर मी अरे काय माणुसकी वगैरे काय आहे का नाही?